आहेत. यापूर्वी सरांसोबत येणार होते पण काही कारणामुळे आखाड्यात गेले होते. काही कारणामुळे काय कुस्तीचा भारी शौक, भयंकर शौक. म्हणजे लहानपणापासून काय जन्मापासून त्यांना कुस्तीचा शौक. मी असं ऐकलं की त्याचा जन्म झाला तेव्हा सुईनीला नाट्या मारत होते म्हणून. एवढा मोठा शौक त्यांचा. तर असे आहे महान कुस्तीबाज. लहानपणापासून शौक. एकही आखाडा सोडला नाही त्या माणसाला, पण एकही आखाड्यात जिंकला नाही त्या माणसाला. अजिबात हार तरी पण छंद सोडला नाही, इच्छा. तर या ठिकाणी येत आहेत आणि आता सध्या त्यांचं विधानसभेला उभं राहण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी आटोकाट ते प्रयत्न करत आहेत. कालच नव्हे आजच भाग भरण्याची पूर्ण प्रक्रिया केली आहे त्यांनी. लवकरच ते निवडून येतील. या शहराच्या विकासासाठी काय काय योजना आहे त्या योजनाचा उहापोह या ठिकाणी करतील. आपल्याला सांगतील की या शहरासाठी काय काय करणार आहेत, या शहराचा विकास करण्यासाठी काय काय करणार आहेत हे आपल्याला समजावून सांगतील. आणि महत्वाची गोष्ट या गावच्या विकासासाठी त्यांनी देणगी सुद्धा दिली आहे. अर्थात एवढं मोठं महान व्यक्तिमत्व देणगी ही महान असेल तर मी विचारूच टाकतो सर किती देणगी दिली? 201. असो भावना महत्वाची आहे. 200 कसं काय भावना महत्वाची. तर असे कुस्तीबाज उद्याचे भावी आमदार, भावी खासदार, भावी पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत. श्रीमान विशू काका पोगळ पोचे 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 पोचे. कुस्ती सप्लीस आखाडा तुम्ही हा मार्गलाचा कार्यक्रम असेल इथं कुस्ती नको. बसा बसा बसा. माहिती आहे सर आपल्याला छंद आहे पण हा कार्यक्रम वेगळा आहे. बसा तुम्ही इथं बसा. अरे हा म्हणजे पहिल्यांदा कुस्ती जिंकली का तुम्ही? नाही पडले होते खाल्लो मी. काय पडलेले उचलले तुम्ही? आगे हारलो. हरले काय हरकत नाही काय हरकत नाही. साहेब साहेब बसा बसा बसा. धन्यवाद. किती प्रेम आहे साधारण माणसा तुमचं. बस हो 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 आहे आहे. आणि साहेब आजी कोणा मटनचं जेवण आहे मटनचं आज. हो हो हो. अरे बायकोला बोलवा. फक्त पाहुण्यांसाठी आहे. 200 रुपये वर्गणी दिली आहे. मजा भावा. पहिल्यांदा आपलं स्वागत करू. तर या ठिकाणी आम्ही सरांचं स्वागत करण्यासाठी बोलवतोय. आम्ही कुठं गेली सगळी हे काहीच रूपा इथं स्वागत रुपाली आणि पाहुण्यांचं स्वागत करेल. पुष्पगुच्छ देऊ ये. आईच्या नाही तर मी आलो मटनचं जेवण आहे बोलवते. बातमी मानव जेवण आहे म्हणा. अरे पण माझी बायको आहे. अरे बा फुकट वाढता ना तुम्ही. 200 रुपये वर्गणी दिली. ठीक आहे तुम्ही एक काम करा 2-3 दुसरे खिशात घेऊन जा. चालेल बरोबर. मी हा आता हे आपला प्रदीप सर या आणि सरांना बॅच लाव बॅच म्हणजे पाहुण्यासाठी शिकलो पाहिजे आहे की नाही सर. आमच्या कॉलेजमध्ये मान सन्मान भयंकर होतो सर. वरिष्ठ माणसाचा मान सन्मान येत आहे. या 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 सरांना लावा. हा इथं लावा या. संपले. आता आपण भाषणाचा कार्यक्रम घेऊया. या ठिकाणी पहिल्यांदा मी नगराध्यक्ष साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी यावं आणि त्याने साहेब तुम्हाला वेळ आहे साहेबांचा पहिल्यांदा घेऊ मग आपल्याला वेळ आहे भरपूर. तर
गोंगले साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपल्या भाषणाला सुरुवात करावी. या साहेब या. तुमचं आहे ना, तुमचं भाषण आहे. पहिल्यांदा साहेबांची मीटिंग आहे म्हणून त्यांनी सांगितलं मला आणि मग त्यांचा पहिल्यांदा घेऊ आणि मग तुमचं घेऊ. बस बस हो या साहेब या. गोंगले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. तुम्ही ऐका ना, आज त्याची मीटिंग आहे म्हणून जायचं. आता शांत बसा. साहेबांचं भाषण होत्या मग तुम्ही भरपूर बोला, वाटल्यास भरपूर बोला. या गावच्या योजना वगैरे काय ते. हा तर गोंगले साहेब या आणि आपल्या भाषणाला सुरुवात करा. पद्धत आहे का तुम्हाला समजत नाही का? नगराध्यक्ष साहेब कार्यक्रम कोणतेही घ्यायचे नाही. कार्यक्रम बंद करा. कार्यक्रम घ्यायचे नाही. जेवण जेवण आज मटणाचं जेवण आहे. बरं हरकत नाही. साहेबांची खूप इच्छा आहे, निवड इच्छा आहे की या गावाच्या विकासासाठी काय काय योजना सादर करणार आहेत, त्यांच्या मनात काय काय आहे ह्या सर्व संबंधित ते आपल्याला हितगुज साधणार आपल्याशी. तर मी श्रीमान पोगळपूरच्या साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि इथं आपल्या भाषणाला सुरुवात करावी. ₹200 कॉलेज विकत घेते का भाऊ माणूस? बरं असो. मान्य आदरणीय श्रीमान विश्वकाका पोगळपूरचे यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि इथं आपल्या भाषणाला सुरुवात करावी. या सर या. सर कुस्ती नाही, भाषण आहे भाषण. योजनांचा वापर करणार आहे. उद्याचे भावी आमदार सुरू करा म्हणतो. कळतो लोकांना तुम्ही अभि बंधू म्हटला तर तुम्हाला मदत देतील का पाटणा निवडणुकीमध्ये? अभिनय मग काय चिठ्ठी पाहून बोला ना, काय फरक नाही पडत. पाठ आहे तुला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणायचंच नाही कोणाला. तुम्ही सगळ्या गोष्टीचा आखाडा उतरून म्हणले अभिनय नाही देते तुम्हाला. भाषण मी देतो तू देते.